व्ह्यू तुम्हाला दिसतो. एकदम बीचला लागून चाललो. तो समुद्र आहे, हा रोड आहे. तर फायनली आपला डे 2 चालू झाला आहे. वाजलेत 8:45 समथिंग आणि आपण जात आहोत पावस साईडला. थोडं इकडनं बाहेर पडून मी तुम्हाला भेटतो. थांबा. संगमेश्वरपर्यंत सरळ आहे ना आपल्याला. वाजलेत किती? 9 वाजलेत. डॅम, सकाळी सकाळी भारी वाटतं. हे नव्हता रस्ता चालू लास्ट टाइम. असं वन वे होतं, पण आधीपासून होतं थोडं. हा मधला परशुराम घाट जो आहे तो त्याचा थोडा काम रस्त्याचा बाकी आहे. बाकी महाड नंतर पुढपर्यंत रस्ते एकदम मस्त आहे. कशेडी घाट पण मस्त आहे. ये जा पुढे जा. तर आता चिपळूणला आहोत. ते मध्ये व्हिडिओ व्हायरल झाली ना, ते ब्रिजचा एक पार्ट पाडायची, ते या पार्टमध्ये कुठेतरी झालेलं. ते ब्रिज खाली पडलेलं, ते ब्रिज नाही खाली पडलेलं, सपोर्टर्स खाली पडलेले त्याचे, असं काहीतरी झालेलं. तर आता सावर्डेला आलो आहोत. अजून 72 किलोमीटर्स रत्नागिरी आहे. काय यार, मध्येच कशा थांबतात. जाऊ दे सोडा. मस्त गारगार टेम्परेचर आहे. काय पण म्हणा, गार म्हणजे चिल एकदम. आणि कोल्ड एअरमुळे जरा गाडीचा परफॉर्मन्स पण चांगला मिळतोय मला. सो फार सो गुड. लास्ट टाइम जेव्हा इथे आलेलो तेव्हा पूर्ण पावसात होतो आणि पाऊस चालू होत होता तेव्हा. संगमेश्वर बहुतेक एंटर करू. आता मी शेड्यूलच्या खूप आधी आलो आहे, तर मी विचार करू डायरेक्ट रत्नागिरीच जाऊया. रत्नागिरी नंतर डायरेक्ट रत्नागिरी जाऊन मग तिथे नाश्ता करून मग टुवर्ड्स पावस. मग नंतर परत पावसचे काय 2-3च गोष्टी बघायचे आहेत. ते झाले की मग परत रत्नागिरीला येऊन जेवून मग रत्नागिरीला पण 2 गोष्टी बघायच्या आहेत. मग रिटर्न आपण आरेवारे बीच. पुढे रस्ता 50-50 आहे. मध्येच चांगला आहे आणि मध्येच मग असं येतं खूपच. म्हणजे हा तरी ओके आहे. काय पॅचमध्ये तर असं लाईक ग्रेवलवरती चालायला लागेल असंही आहे. आता मी एवढं शूट नाही केलं, कारण काय पूर्ण दाखवत बसलं तर मग झालंच ते. आता आम्ही कुठे येऊ? संगमेश्वर तर सोडून झालं आहे. आयडिया नाही का सध्या ॲक्च्युली आहे कुठे. पुढे काही बोर्ड वगैरे आला की परत एकदा थांबतो, म्हणजे मला सांगता येईल आहे कुठे मी एक्झॅक्टली. जेव्हा मी देवरुख महाबळेश्वरसाठी हा रस्ता, मी देवरुखसाठी जाताना इकडनं आलेलो आणि रत्नागिरीसाठी सरळ. तर आता घाटात होतो मी. आय डिडंट नो रत्नागिरीच्या आधी पण घाट लागतो. पहिल्यांदाच जातोय मी. नाही पहिल्यांदा म्हणजे एकदा आलो आहे, पण बसनी आलो आहे आणि बाकीच्या वेळी ट्रेननी आलो आहे. पण मला अंदाज नाही. बसनी आलो तेव्हा पण आम्ही रात्री आलेलो. दिस इज द फर्स्ट टाइम आय एम गोइंग टू रत्नागिरी ऑन माय बाईक. इकडे अजून काम चालू झालं आहे बघा.
पण रस्त्याची कंडिशन ठीक आहे, ॲक्सेप्टेबल रेंजला जस्ट टच आहे. थोडी अजून खराब आहे तर ती खाली जाणार नॉन ॲक्सेप्टेबलमध्ये. भाई मेजर फायनल डेस्टिनेशन वाईब नको बाबा. खूपच लवकर आलो. हां, नाश्ता करत आहोत सध्या. ॲक्च्युली बुर्जी पाव घ्यायचा होता, पण नंतर विचार केला राहू दे, नंतर एकदमच अंड्याच्या नंतरचा प्रकार खाऊया, चिकन नाही तर मच्छी. बाकी मिसळ काल खाल्ली म्हणून मिसळ नाही खाल्ली, म्हणजे थोडा साऊथ इंडियनच घेऊया. सो फार सो गुड. ओके, किती किलोमीटर पावास अजून? 28. The next day. Well, this was supposed to happen. 296619. एक मिनिट. 296619. नशीब गाडी चालवताना नाही झाला. काय झालं? तुटला? गाडी चालवताना तुटला असं तर पडलंच असतं खाली. 25,000 रुपये फुकट गेले असते मग. हॅलो. तर ह्याच्यात नाही एवढे चांगले शॉर्ट्स येत होते की ह्यालाच लाज वाटली नाही, हा तुटून गेला. तर तरी नशीब ॲटलिस्ट बघितलं मी की काय म्हणतात ते तुटायला आले. ते खूपच हलत होतं ते. बघूया आपण. मीच थोडं असं केलं त्याला आणि तेच मग तुटलं. त्याला टॉप बॉक्समध्ये ठेवलं आहे मी. त्याची पट्टी मिळेल मला आय सपोज त्या टाईपमध्ये. आणि मी DIY बघतो, घरी जाऊन तरी ट्राय करतो. सध्या काही DIY करणार नाही. तर गेल्या काही किलोमीटरपासून असाच रस्ता आहे. फोर्टीच्या वरती काही जायला तर मिळालं नाही. आणि वरनं हात दुखतात ते वेगळे. कुठे येते हे बघ, हे ते आहे लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान. दुरुस्तीचे काम चालू आहे असल्यामुळे पर्यटकांसाठी काम पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात आले. बरं चालेल, काही प्रश्न नाही. मस्त एकदम. परत आपण आपल्या पावसला जायच्या रस्त्याला लागलो आहोत. डॅम. Views are just getting prettier and prettier, man. जाम भारी वाटते भाई. खूप साऱ्या अबॅन्डन बिल्डिंग्स होत्या पाठीमागे. म्हणजे त्यांचं 70% कन्स्ट्रक्शन झालं आहे, पण अशाच सोडून दिल्यासारख्या आहेत. इंडस्ट्री पण होत्या एक दोन. आणि ऊन लागतं एकदम कडकवाला. चांगल्यापैकी घाट लागतो मध्ये येताना. 5-6 किलोमीटरचा आहे आणि खूप शार्प टर्न आहेत. खूप म्हणजे खूप शार्प टर्न आहेत. सांभाळूनच चालवा आणि परत आजूबाजूला लक्ष द्या. असे नुसते वळणं आहेत सगळीकडे.
आणि एकदम क्लोज प्रॉक्सिमिटीमध्ये आहेत, तर ते थोडं जास्त काय बोलतात स्ट्रेस येतं गाडीवरती पण आणि बॉडीवरती पण. पावसला पोचलो आहोत. आपल्याला जिकडे जायचं ते अजून थोडंसं लांब आहे, हार्डली 6-7 किलोमीटर अजून. तर गणेश घोळे रोडचा जो राईट आहे तो घेतला आहे आम्ही. परत रिटर्न जाताना तो पावस देवस्थान ते लागेल. आणि इकडे 2 मंदिर आहेत, एक आहे लक्ष्मीनारायण आणि एक गणपतीचं मंदिर आहे गणेश घोळचं. ते एक फेमस आहे, ते बघणार आहोत आपण. क्लिअरली 12:46. तर बरीच अशी मेहनत करून इथे तरी आलो. ते लक्ष्मीनारायण मंदिर तर काय आम्हाला मिळालं नाही, इथे तरी जाऊन या. चल मी जाऊन या खाली. सेल टॉवर आहे तर नेटवर्क आहे, ही नेटवर्कची टेन्शन नको या. ऊन भरपूर लागतं आहे, पण हे काय असेल काय वाटतं? एक खाली वीर टाईप आहे, जाऊन बघ जा. जाताना बघू. सुनसान रस्ता इथे, काही गर्दी नाही, काही नव्हतं. तर असा काही परिसर आहे मंदिराच्या बाहेरच्या साईडला, तुम्ही बघू शकतात. हा सिनिक व्ह्यू तुम्हाला दिसतो. ह्या बाजूला हे इकडनं मंदिर आहे, इथनं एंट्रन्स आहे, हे एक्झिट आहे. गाडी इथे वरती लावली आहे आपण. मस्त आहे, शांत, गर्दी नाही ते. खूप जुनं देवस्थान आहे, तुम्ही इथे या, नक्कीच या, बघण्यासारखं आहे. राजापूरवरनं हे जवळ आहे, तर तुम्ही राजापूर वगैरे साईडने पण इथे येऊ शकता. जर रत्नागिरीवरनं पण लांब पडत असेल तर रत्नागिरी राजागिरी हा मिड पॉईंट पडतो बरोबर यायला इथे. त्याला चालणारा कुठे यांचा? ते